बकरी ईद में बचेंगे तो मोहर्रम में नाचेंगे। हिंदू द्वेष्टे सगळे होते ना तिकडे, सगळे नैराश्य चेहऱ्यावर असलेले लोक, कुणी उत्तर प्रदेशमधून, कुणी काश्मीरमधून, कुणी बिहारमधून जे तडीपार झालेत, हद्दपार लोकांनी केले, ते सगळे एकत्र आले होते। खरं म्हणजे उबाटाच्या लोकांनी जाऊन पहिलं तिथे माफी मागितली पाहिजे होती। जाऊन आमच्या सावरकरांच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या बरोबर मला बसावं लागतंय। स्टॅलिन ज्यांनी सनातन हिंदू धर्माचा अपमान केला त्याच्याबरोबर मला बसायला लागतंय। गर्व से कहो हम हिंदू तर गेलं, परंतु हिंदू शब्द बोलायला देखील काल हिंमत झाली नाही ना। 5 मिनिटं भाषण करायला दिली, त्यांची पत जी आहे ती त्या कालच्या सभेमध्ये दिसली। अनेक अति महत्वाकांक्षी प्रकल्प, गेम चेंजर प्रकल्प, जसं बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग झाला, MTHL अटल सेतू झाला, कोस्टल रोड झाला, अनेक मेट्रोचे उद्घाटनं झाली आणि अनेक कामं आज प्रगतीपथावर आहेत। आणि एक गेम चेंजर सगळं हे प्रकल्प, त्या सगळ्यामध्ये मी डिटेलमध्ये जाऊ इच्छित नाही। सरकार स्थापन व्हायच्या पूर्वी 2.5 वर्ष जे सरकार होतं ते सगळं स्पीड ब्रेकर, तिकडे सगळं नकारात्मक, अँटी डेव्हलपमेंट, प्रकल्प थांबवणं, प्रकल्पामध्ये अडथळे आणणं, या सगळ्याच बाबी आपण पाहिल्या। परंतु आमचं सरकार आल्यानंतर अगदी मेट्रो, आरे कारशेड, इतर प्रकल्प जे आहेत ते आम्ही युद्ध पातळीवर गतीने सुरू केले। कालची सभा एक फॅमिली गॅदरिंग होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि एक काय ते कहावत आहे, भानुमती का कुनबा, कहीं से ईटे कहीं से रोडे, भानुमती का कुनबा उससे तयार होता है। म्हणजे सगळे नैराश्य चेहऱ्यावर असलेले लोक, कुणी उत्तर प्रदेशमधून, कुणी काश्मीरमधून, कुणी बिहारमधून जे तडीपार झालेत, हद्दपार लोकांनी केले, ते सगळे एकत्र आले होते काल। आणि एकंदरीत पाहिलं तर त्यांच्या चेहऱ्यावर साफ दिसत होतं की एक धरून बांधून आणलेले लोक असतात ना, तशा प्रकारचे आज त्या ठिकाणी लोक पाहिले। दुर्दैव आहे, तुम्ही काल म्हणालो कालचा दिवस काळा दिवस आहे, कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाच्या समोर आणि बाळासाहेबांच्या समाधीसमोर ही सभा झाली। खरं म्हणजे उबाटाच्या लोकांनी जाऊन पहिलं तिथे माफी मागितली पाहिजे होती। जाऊन आमच्या सावरकरांच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या बरोबर मला बसावं लागतंय। स्टॅलिन ज्यांनी सनातन हिंदू धर्माचा अपमान केला त्याच्याबरोबर मला बसायला लागतंय। मुफ्ती मोहम्मद आणि ते कोण तिकडचे फारुख अब्दुल्ला, त्यांच्याबरोबर मला बसायला लागतंय। तर ती माफी त्यांनी मागायला पाहिजे होती खरं म्हणजे। आणि त्याचबरोबर आता काल एक शब्द बंद झाला, माझ्या तमाम हिंदू बांधव भगिनींनो। आता पूर्वी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब, हिंदू हृदय सम्राट म्हणायला देखील जीभ कचरायची। आता कालही तो शब्द माझे तमाम हिंदू बांधव, तोही तुम्हाला जाणवलं की नाही, तोही रद्द झाला। यावरून आज लक्षात आलं की बाळासाहेबांचे विचार, त्यांची भूमिका, त्यांचं धोरण, त्यांची आयडिओलॉजी हे सगळं सोडलं। आणि म्हणून तर आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला, त्यांना सोडण्याचा आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचा, त्यांच्या विचारांचं सरकार स्थापन करण्याचा। त्यामुळे काल जे काही अबकी बार तडीपार आता स्वतः त्यांना तडीपार या महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांनी केलंय, जनतेने केलंय 1.5-2 वर्षापूर्वी। आणि आता जे इतर राज्यातून तडीपार झालेले लोक इथं आले, ते मोदीजींना कसं काय तडीपार करू शकतात? आज 50-60 वर्षामध्ये ज्या मोदीजींनी 50-60 वर्षात जे झालं नाही काँग्रेसच्या सरकारमध्ये, ते 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदीजींनी करून दाखवलं। आणि त्याचा प्रत्येक परिचय आपल्या समोर आहे। आज प्रकल्पांच्या माध्यमातून, विकासाच्या माध्यमातून, अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून
या देशाची अर्थव्यवस्था 11व्यावरून 5व्यावर आणली, आता 3ऱ्यावर आणण्याचा त्यांचा निर्धार आहे. $5 ट्रिलियन इकॉनॉमीचा त्यांचा निर्धार आहे. गरिबी हटाव काही लोक म्हणायचे, गरिबी तर हटली नाही पण गरीब हटले. परंतु मोदीजींनी 25 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर काढलं. आज गरिबाच्या पोटा उपाशी राहता कामा नये म्हणून 80 कोटी लोकांना कोविडमध्ये घेतलेला निर्णय जो होता अन्नधान्य मोफत देण्याचा, तो पुढचे 5 वर्ष कायम ठेवला. हे मोदी इंडिया अलायन्स, इंडिया नाही INDIA इंडिया अलायन्स. विश्वास गमावलेला विरोधी पक्ष, ना त्यांच्याकडे नेता, ना त्यांच्याकडे नीती, ना त्यांच्याकडे काही अजेंडा. आणि म्हणून आज इकडे मोदीजींच्या समोर एक मोदी द्वेष फक्त त्यांच्या भाषणातून दिसत होता. फक्त आणि फक्त व्यक्तिद्वेष, दुसरं काही नव्हतं. अरे ज्या मोदीजींनी देशाला एवढ्या उंचावर घेऊन गेले, त्यांच्या विरोधात तुम्ही जेव्हा 2014ला तुम्ही चौकीदार चोर म्हणालात, 2019ला आणखी काहीतरी म्हणालात. लोकांनी तुम्हाला तुमची जागा दाखवली आणि यावेळेस देखील जनतेने ठरवलेलं आहे की यांच्याकडे साधा पंतप्रधान पदाचा उमेदवार देखील जाहीर करू शकले नाहीत. ते एक दुसऱ्याकडे पाहतात. नाही, त्यांनी हिंदुत्वाची शक्ती म्हटलंय. हिंदू धर्म की शक्ती. हिंदू धर्म की शक्ति मतलब क्या? ये हमारी 3.5 शक्तिपीठ जो है महाराष्ट्र में, वो हमारे देव देवताओं की शक्ति, हमारी नारी शक्ति, हमारी भारत माता की शक्ति, ये सब शक्ति को समाप्त करेंगे वो? इतनी बड़ी ताकत है उनके पास? ये इसका जवाब जो है हमारी नारी शक्ति, हमारी महिला शक्ति, हमारी सब माता बहनें निश्चित रूप से उनको आने वाले चुनाव में उनकी जगह दिखाएंगे. थाने के बारे में आपने कहा, इतना बड़ा नेशनल लीडर, थाने में 500 लोग नहीं थे, पूरा फ्लॉप शो हो गया. उसका वीडियो देखो आप क्या बोल रहे हैं? बहुत बड़ी सभा हो गई. पहली मुंब्रा में तो 4-5 लोग भी नहीं थे, सब गाड़ियां थी. एक नेता तो किसी को मार भी रहा था, गर्दी भीड़ नहीं हुई करके. अरे ये देखा कि नहीं आप लोगों ने? मैंने जैसे कहा, हमारे देव देवताओं की शक्ति है, हमारी जो महिला शक्ति है, हमारी नारी शक्ति है, हमारी भारत माता है, ये हमारी शक्तिपीठ है. और इस शक्ति के बारे में उन्होंने जो भाषण में उन्होंने कहा है, हिंदू धर्म की शक्ति. आज अयोध्या में राम मंदिर बन गया, ये शक्ति है. और ये हिंदू धर्म की शक्ति खत्म करने वाला अभी तो जमीन पे पैदा नहीं हुआ है. और इसलिए आदरणीय प्रधानमंत्री जी ने जो कहा है सच है कि इनको आने वाले चुनाव में ये शक्ति उनकी जगह दिखाएंगे और निश्चित रूप से उनको उसका भुगतान करना पड़ेगा. कि जे भक्त आपले अमरनाथ यात्रेला जातात, अमरनाथ यात्रेला जाणारे यात्रेकरूंसाठी मी स्वतः तिकडच्या राज्यपालांना विनंती केली की इकडे महाराष्ट्र भवन पाहिजे. ते त्यांनी मान्य केलं. आणि फारूक अब्दुल्ला म्हणतात, मैं नहीं होने दूंगा. किती द्वेष है ये द्वेष. हे उबाटो को मान्य आहे, यांना मान्य आहे. त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले. महाराष्ट्र भवन होऊन देणार नाही आणि त्यांच्या बाजूला बसता. हे काय? हे किती लांछनास्पद आहे, किती दुर्दैवी आहे ना. 5 मिनिटं भाषण करायला दिली. त्यांची पत जी आहे ती त्या कालच्या सभेमध्ये दिसली. आता त्यांच्याकडे आमदार, खासदार, शिवसेना नाही आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या ताकदीप्रमाणे त्यांनी दाखवलं. जिथं बाळासाहेब शिवतीर्थावरून भाषण करायचे, देशाला मार्गदर्शन करायचे, देशाला दिशा द्यायचे, ती कालची केविलवाणी परिस्थिती पाहिली आम्ही. शिंदे सर, सत्ता आपकी आएगी, क्या होगा? तर ते म्हटले होते, बकरी ईद में बचेंगे तो मुहर्रम में नाचेंगे. ते जर तपासून घ्या. खारगे त्यामुळे त्यांच्या स्वतःवरच विश्वास नाही. ते आमच्याबद्दल कशाला काय बोलण्याची गरज आहे? अरे आम्ही छाती ठोकपणे गेलो, आम्ही बोलत गेलो, लपून छपून नाही गेलो. बाळासाहेबांच्या
विचारांची भूमिका घेऊन पुढे गेलो आम्ही. असे भूमिका बदलणारे आम्ही नाही सत्तेसाठी खुर्चीसाठी. शिवसेनेला एकेकाळी अच्युत मानणारे खरगे काँग्रेस आज त्यांचे गळाभेट करतायत. हे पॉलिटिकल कॉम्प्रोमाइज आहे, तडजोड. हे आम्ही नाही करू शकत. शिंदे साहेब कुठून मागून का कुठून शून्य म्हणजे शेवटून आत्मविश्वास याच्याबद्दल अरे आत्मविश्वास गमावलेले ते पाहिले मी. त्यांचे चेहरे बघितले. राहुल गांधीचं भाषण चालू होतं तेव्हा त्यांचे चेहरे बघण्यासारखे होते. शिंदे साहेब आरोप करायला काही नाही म्हणून हे खोटे आरोप करतात. आणि ज्या वेळे 2014ला मोदीजींवर आरोप केले त्यांचं पाणीपत झालं. 2019ला आरोप केले त्यांचं पाणीपत झालं. 2024ला आता आरोप करतायत. त्यांना विरोधी पक्ष नेता बनण्या एवढे तरी मिळतील की नाही मला माहित नाही. खासदार हिंदू द्वेष्टे सगळे होते ना तिकडे. सगळे हिंदुत्वाचा द्वेष करणारे सगळे होते तर हिंदू तो शब्द कसा येणार. फक्त मी हिंदू आहे तेही बोलले नाहीत काल. गर्व से कहो हम हिंदू तर गेलं परंतु हिंदू शब्द बोलायला देखील काल हिंमत झाली नाही. त्यामुळे हिंदुत्ववादी पक्ष म्हणण्याचा नैतिक अधिकार त्यांना राहिलेला नाही. जो हौस से गई वो बुन से नहीं आती है. उन्होंने बोल दिया. उनका आपको पता है कि भाषण उनका अभ्यास वो क्या हमेशा विदेश में ज्यादा रहते हैं ना, इसलिए यहाँ का जो उनको स्टडी होना चाहिए, कौन से मुद्दे पर अपने विचार रखनी चाहिए, उसमें थोड़ी गफलत हो सकती है. लेकिन उन्होंने जो कहा है कितना भी डैमेज कंट्रोल करें नहीं हो सकता है. उन्होंने तमाम आदि शक्ति, स्त्री शक्ति, नारी शक्ति, हमारे देव देवताओं का अपमान किया है और ये अपमान का बदला हमारे देश की जनता जरूर लेगी. हाँ, वहीं से शिव तीर्थ पे शिवाजी पार्क से ही बाला साहब ने हिंदुत्व की गर्जना की थी. और शिवाजी पार्क पर अभी सभा लेने का नैतिक अधिकार उनको नहीं है क्योंकि बाला साहब के विचार उन्होंने गाड़ दिए. बाला साहब के विचार को उन्होंने सत्ता और लालच में छोड़ दिए. और जो बाला साहब के विरोधी विचार वाले जो कांग्रेस, बाला साहब कहते थे अगर मेरी कांग्रेस होने लगी तो मैं मेरी दुकान बंद करूंगा. अभी उनके साथ ही जॉइंट वेंचर में दुकान चालू किया है इन्होंने. ये क्या रूपरेखा है सर. काही टेन्शन घेऊ नका. जागा वाटप समन्वयाने आणि सन्मानजनक होईल. महायुतीमध्ये कुठलाही विवाद नाही. काही चिंता करू नका. योग्य वेळी निर्णय होईल. आणि आपल्याला मी पुन्हा एकदा सांगतो की या राज्यामध्ये 45 पारचा आकडा या राज्यात महायुतीचा येईल. आणि मोदी साहेबांचे हात मजबूत होतील की आपण त्यांच्या मागणीप्रमाणे जस्टिस शिंदे कमिटी आपण गठीत केली. ते काम सुरू आहे. मराठा आरक्षण 10% आपण देण्याचा निर्णय घेतला होता जाहीरपणे आणि तो विशेष अधिवेशन घेऊन आपण 10% आरक्षण दिलं. ते आरक्षणाचा लाभ मराठा समाजातल्या तरुणांनी जास्तीत जास्त घेतला पाहिजे. आता पोलिसांची भरती सुरू आहे, त्याचा फायदा त्यांना होईल. कोर्टामध्ये काही लोक गेले होते परंतु कोर्टाने त्याला स्टे दिला नाही. सरकारने राज्य हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टमध्ये कॅवेट फाईल करून ठेवलेला आहे. त्यामुळे मराठा आरक्षण आम्ही म्हणत होतो की मराठा आरक्षण टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण आम्ही देणार. आणि आम्ही अरे जब ऐसे बात का ते जर असं बोलत असतील तर त्यांनी त्यांचा पराभव कबूल केलेला आहे. त्यांचा पराभव त्यांना कबूल केलाय त्यांनी. जब ईवीएम में जब उनका राज्य जीतता है ईवीएम के जरिए तब ईवीएम बराबर है और जब हारता है तो ईवीएम खराब है. ये कौन सा तरीका है. तुम इलेक्शन कमीशन को गाली देते हो, सुप्रीम कोर्ट को तुम सलाह देते हो, तुम सबको जब तुम्हारे हित में फैसला होता है तो वो एजेंसी अच्छी है. तुम्हारे हित के तुम्हारे विरोध में जनता ने जो फैसला दिया है तब वो एजेंसी गलत. ये क्या है सर. ये दोगली राजनीति है. देखो ये आज बोलने से क्या फायदा है.
मैंने पहले कहा है, जो हाउस से गई वो बुन से नहीं आती है, समझ गए कि नहीं? तो हाउस से गए वो बुन से नहीं आते, मैं पहले ही कहा है। अभी कितने ही वो पॉलिश करेंगे तो कुछ होने वाला नहीं। वो जो बोला है उन्होंने बोला है, उनके जो जहर उगला है उन्होंने यहाँ पर आकर, समझ गए? और लोग जानते हैं, सब कुछ जानते हैं, क्योंकि अभी उन्होंने कहा कि लोकशाही नहीं है, हुकुमशाही है। अरे लोकशाही नहीं हो तो शिवाजी पार्क में आकर भाषण करते क्या हो? मोदी जी के खिलाफ बात कर सकते थे क्या? लोकशाही मजबूत लोकशाही है और इस लोकशाही का पूरे दुनिया में सम्मान होता है।